मित्रांनो एक दुकान आहे इथं, ते काही घ्यायचं होतं, त्यासाठी आपण आतमध्ये आलेलो. बघूयात काय घेतली ती. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि डायरेक्ट डोंगरावर जाणार. ए बाई मी नाही येणार. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे हिरवळच गायब झाली इकडली. एक व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशली आम्ही इकडे आलो होतो, पण त्यावेळेस हिरवळ जास्त होती आणि पाऊस पण पडलेला होता, त्याच्यामुळे जास्त हिरवळ होते. आता पूर्ण सुमसाम झालेलं आहे, बघण्यालायक काही नाही. इकडं पाणी पण येत होते या साईडने, इकडल्या साईडने, दोन्ही साईडने पाणी येत होतं. त्यावेळेस आम्ही एक व्हिडिओ पण बनवला होता मॅन व्हर्सेस वाईल्ड म्हणून. तर बघा तो व्हिडिओ, व्यवस्थित लोकेशन पण होतं. व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी व्यवस्थित लोकेशन आहे इकडं आणि व्हिडिओ पण भारी छान बनतं तिथं. तर आपण येऊन बघू शकतात, मस्त लोकेशन आहे. बेबिका मकबरा छत्रपती संभाजीनगरमध्ये बेबिका मकबरा या ठिकाणी साईडलाच आहे गुफा, काही 1-2 किलोमीटर बाजूला. मस्त लोकेशन आहे आणि सेम असं जंगलासारखं दिसतं आणि वरून पाणी पण येतं पावसाच्या वेळेस, छान वाटतं इथं. पण आता सध्या शांतता आहे. तर माझा मेव ना बायकोचा भाऊ. तर मित्रांनो आपण आता जेवण करतोय आणि काय काय भाजीला आणलं? मटकी, पोहे, शिरा. विशाल कसं वाटतं मग बाहेर जेवायला? भारी वाटलं.
बापरे. तिकडे का खुशी आहे का कसं वाटतं बाहेर जेवायला काय कसं काय वाटतं रे बाहेर जेवायला कसं काय वाटतं बाहेर जेवायला एक नंबर. मी काय पहिल्यांदा नाही जेवत. लय वेळा तू पुढचंच कसं बोलत असते ऐ का बसा शायनिंग नका मारूत. तर मित्रांनो फर्स्ट टाइम मी हे माहीत नाही पण मी फर्स्ट टाइम बाहेर जेवायला आलेलो आहे म्हणजे घरचा डब्बा घेऊन बाहेर जेवायला आलेलो असं म्हणायचं आहे मला. पहिल्यांदा घरून डब्बा पहिलं माताला गेलो तिथे जेवायला बसलो होतो ना. हा विसरलो होतं मी. पुण्याला चाललो तरी वावरात जेवतो आपण. पार्सल घेऊन जातो. विसरले काय. तर मित्रांनो आपण जेवण झाल्यानंतर वरती त्या ठिकाणी शूट करण्यासाठी जाणार आहे. दुसऱ्या फोनवर येऊन राहिला दुसरा फोन कुठे आहे त्याचे तर मित्रांनो फायनली आपले व्हिडिओ तयार झालेले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.